नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतोय। 100% अनुदानावर बियाणे वाटप सुरू झालेले, तर आपण घर बसल्या सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे कराल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारच्या वेब पोर्टलवरती आलेलो आपल्याला पाहायला मिळतंय। तर या वेब पोर्टलवरती यायचे लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्राप्त होईल। तेथून येथे आल्यानंतर आपण काय करणार आहात, तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आहे। येथे आपल्याला संपूर्ण आपली जी प्रोफाईल आहे ती 100% कंप्लीट झालेली पाहायला मिळते। त्यानंतर अर्ज करा हे टॅब इथे बाजूलाच आपल्याला पाहायला मिळेल। या अर्ज करा टॅबवरती आपल्याला क्लिक करून पुढील जी प्रोसेस आहे ती इथे पाहून घ्यायची। तर इथे आपण पाहाल अशा प्रकारे टॅब असणार आहे। त्यावर क्लिक करताच आपल्याला एक नवीन वेब पोर्टलवरती किंवा नवीन पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे। ठीक आहे, हे पहा आपण अशा प्रकारच्या एक नवीन पेजवर आलेलो आहे। एक शेतकरी एक अर्ज अशा प्रकारचं एक वेब पोर्टलचं पेज आहे ते आपल्यासमोर ओपन झालेलं आहे। यामध्ये आपल्याला अनेक ज्या आपण पाहाल तर अभियाने त्या अभियाने ते पाहायला मिळते। त्यामध्ये बियाणे, औषधे व खते ह्या अभियाने ते आपल्याला पाहायचं आहे। यामधील बाब निवडा हे ऑप्शन पाहाल, या ऑप्शनवरती क्लिक करायचे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर। ठीक आहे, येथे क्लिक केल्यानंतर आपण पाहाल पीक प्रात्यक्षिक बियाणं 100% अनुदान आणि प्रमाणित बियाणेकरिता 50% अनुदान असणार आहे। तर आपण 100%पर्यंत अनुदानाचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता। एक चांगले बाब आपल्यासाठी असणार आहे। तर अर्ज प्रक्रिया शेवटपर्यंत समजून घ्या जेणेकरून आपण याचा लाभ घेऊ शकाल। तर इथे आपण पाहाल तर अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे। या ठिकाणी आपला जे काही तालुका असेल ते तालुका, गाव, शहर, सर्वे नंबर या ठिकाणी ऑटोफिल झालेला आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, आपली प्रोफाईल कंप्लीट असेल तर इथे ऑटोफिल होऊन येईल। जर प्रोफाईल अनकम्प्लीट असेल तर आपल्याला स्वतःहून ते इकडे अशा प्रकारे आपला तालुका, गाव जे असेल ते इकडे निवड करावी लागणार आहे। ठीक आहे, तर आपल्या केसमध्ये ऑटोफिल झालेलं आहे। त्यानंतर इकडे मुख्य घटक पाहाल आपण अनुदानावर बियाणे व औषधे हे इथे सिलेक्ट झालेलं पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला इथे बियाणांची निवड करून घ्यायची, ती निवड आपण इथे केलेली आहे। त्यानंतर पिकं, आपल्याला कोणत्या पिकाचे बियाणं हवं आहेत ते इथे आपल्याला यादी आपल्या समोर अशा प्रकारे आलेली पाहायला मिळते। यामध्ये गहू, जवस, तूर प्लस कापूस, तूर प्लस ज्वारी, तूर प्लस मका, तूर प्लस सोयाबीन, भात, मूग, सोयाबीन, हरभरा, भगर अशा प्रकारचे अनेक जे पिकं आहेत त्यांची नावे आपल्याला इथे पाहायला मिळतील। यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करणार आहात त्यानुसार या ठिकाणी आपण पिकांचे बियाणे इकडे सिलेक्ट करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारची सर्व यादी आपणास जे हवे ते बियाणे आपण इकडनं निवड करा। निवड केल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेसकडे जायचं आहे। पुढे आपण पाहाल अनुदान हवे असलेली बाब आपल्या समोर येणार आहे, ते आपण इकडे निवडून घ्या। प्रमाणित बियाणांचे वितरण यासाठी 100% अनुदान असणार आहे आणि त्यानंतर प्रात्यक्षिक बियाणांचे वितरण। ठीक आहे, कोणत्या केससाठी कशा प्रकारचे अनुदान आहे एकदा रिचेक करा आणि त्यानुसार आपण या ठिकाणी लाभ घेऊ शकता। 100%, 50% दोन्ही इकडे लाभ असणार आहेत। आपण कोणते बाब निवडता त्यावरती डिसाईड असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहाल सर्व अनुदान हवे असलेले बाब निवडायचे, बियाणांचे प्रकार निवडायचे। त्यानंतर आपल्याला कोणते वाण हवे, जुने वाण हवे की नवीन वाण हवे त्याची निवड या ठिकाणी करायची आहे। ठीक आहे, त्यानंतर वाण निवड केल्यानंतर आपल्याला जे काही पिकांची प्रकार असतील ते इथे आपल्याला पाहायला मिळते। तर त्यामधील कोणतं आपल्याला बियाणाचे प्रकार हवं आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। संपूर्ण यादी आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि त्यामध्ये आपले जे काही सुटेबल निवड असेल ती आपण या ठिकाणी निवड करून घ्या। ठीक आहे, अशा प्रकारचं असणार आहे। आणि अनुदान हवे असलेली बाब आपण जरा लक्ष केंद्रित करा, कारण की त्यानुसार आपल्याला अनुदान दिले जाणारे 100% आणि 50%। ठीक आहे, त्यामुळे इकडे जरा काही चुकी करू नका। त्यानंतर आपल्याला बाकी सर्व माहिती जी मागितली आहे ती माहिती या ठिकाणी योग्यरित्या फिल करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण इथे पाहाल तर वाणांची इकडे निवड करायची। अशा प्रकारचे अनेक प्रकार आपल्या समोर ओपन झालेले आहेत। तर यामध्ये जे सुटेबल प्रकार असेल ते आपण या ठिकाणी निवड करू शकता। ठीक आहे, तर आता आपण सर्व माहिती या ठिकाणी भरलेली पाहायला मिळते। एकदा रिचेक करून घ्या। रिचेक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व माहिती योग्य वाटत असेल तर आपण इथे क्षेत्र आपण पहिले निवड करून घ्या की किती क्षेत्रासाठी आपल्याला ह्या बियाणे हवेत। त्यानंतर क्षेत्र निवड झालेली आहे, सर्व माहिती आपली योग्य आहे। तर जतन करा टॅबवरती क्लिक करायचे आणि आपली माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे। ओके,
तर आता येसवरती क्लिक करा आणि आपण आता होम पेजवरती रिडायरेक्ट केले जाणार आहात। अदरवाईज जर आपल्याला आणखीन काही बाबी निवडायच्या असतील तर नोवर क्लिक करून आपण त्या निवड करू शकता। ठीक आहे, तर आता आपण सर्व माहिती भरलेली आहे। आता या ठिकाणी अर्ज सादर करायचे तर अर्ज सादर करा टॅब पाहायला मिळेल, यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आपण एक नवीन वेब पोर्टलचं जे पेज असणार आहे त्यावरती जाणार आहात आणि त्यावरून आपण सर्व जी अर्ज प्रक्रिया आहे शेवटच्या टप्प्यातील ते समजून घेणार आहोत। ठीक आहे, या ठिकाणी ओकेचा टॅब पाहायला मिळते, काही नोटिफिकेशन असणार आहेत, वाचून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी ओके क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे पाहायला पण आपला तालुका दाखवले, जसं की आपल्या केसमध्ये शहापूर तालुका आणि त्यानंतर या ठिकाणी पहा यावरती क्लिक करायचं आहे। आपण जेवढे घटक निवडले असतील तेवढ्या घटकांची आपल्याला या ठिकाणी यादी पाहायला मिळते। यामध्ये प्राधान्यक्रम ठरवायचं आहे, आपल्याला कोणत्या योजनेसाठी किंवा कोणत्या बाबीसाठी जास्त प्राधान्य द्यायचं आहे। तर आपल्याला बियाणांसाठी प्रथम प्राधान्य द्यावं लागेल, तरच आपण या ठिकाणी आपल्याला लाभ घेण्याचे चान्सेस वाढत आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रथम प्राधान्य आपण निवड करणार आहोत। त्यानंतर इतर जे आहेत आपल्याकडे फलोत्पादने आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर अनुदानाचं आपण पाहाल तर ते आहे, तर त्यासाठी आपण प्राधान्यक्रम इकडे ठरवू शकता। तर त्यांना जे आपल्याला हवे असेल त्यानुसार प्राधान्यक्रम आपण ठरवायचं आहे। ठीक आहे, प्राधान्यक्रम कसं ठरवायचं आणि का ठरवायचं हे समजून घेतलं। त्यानंतर आता इथे फलोत्पादन पाहायला मिळतं, याला आपण आता एक प्राधान्यक्रम ठरवून घेऊया 2 नंबर आणि याला 3 नंबरचा प्राधान्यक्रम आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे। ठीक आहे, प्राधान्यक्रम आपण या ठिकाणी निवड करून झालेले। त्यानंतर येथे आपल्याला काही नोटिफिकेशन पाहायला मिळते, येथे आपण क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अर्ज आपलं सादर झालेलं आहे यशस्वीरित्या। त्यानंतर आता मेक पेमेंटचे जे काही आपल्याला पेज येईल त्यावर आपण आलेलो आहेत। या ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन ID प्राप्त होणार आहे, ॲप्लिकंटचं नेम, ईमेल ॲड्रेस आणि आपल्याला किती फी या ठिकाणी पे करायचे त्याची इन्फॉर्मेशन आपल्या स्क्रीनवर इथे आलेली पाहायला मिळते। ठीक आहे, तर मेक पेमेंटचं ऑप्शन पाहायला मिळतं आहे, यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपण नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार आहात। नवीन पेज कशा प्रकारचं असणार आहे त्यापूर्वी आपल्याला किती पे करायचे ते सुद्धा पाहून घ्या। आता मेक पेमेंटवरती क्लिक केलेलं आहे, अशा प्रकारचा एक नवीन पेज आपल्या समोरवरती आलेला इकडे पाहायला मिळते। यामध्ये महा ऑनलाईनच्या अशा प्रकारचं ऑनलाईन पेमेंट सिस्टम ओपन झालेले आहे। यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI थ्रू आपण पेमेंट करू शकता। आपल्याकडे जी सुविधा अवेलेबल असेल त्यानुसार पेमेंट करा। येथे आपण नेट बँकिंग सिलेक्ट करू शकता, UPI, क्रेडिट कार्ड जे काही आपल्याकडे आत्ता अवेलेबल असेल करंट पोझिशनला त्यानुसार इथे आपल्याला क्लिक करून करायचे। पेमेंट डिटेल्स पुन्हा दाखवले जाईल आणि या ठिकाणी ब्लॅकवरती आपण पाहाल, ब्लॅकमध्ये एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण एक नवीन पेजवर येणार आहे, तिथे आपण पाहाल फक्त ₹23.60 पेमेंट करायचं आहे। जास्त मोठी अमाऊंट नाही आहे, आपण ₹23.60 देऊन आपण या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करणार आहात। या ठिकाणी आपले कार्ड नंबरचे डिटेल्स द्यायचे, एक्सपायरी डेट, इयर, त्यानंतर CVV नंबर आपला आहे, या ठिकाणी कार्ड होल्डर नेम, हे सर्व प्रॉपर फिल करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपली पेमेंट प्रोसेस आहे ती या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायची। ठीक आहे, अशा प्रकारे पेमेंट कसं करायचं, कशाप्रकारे बाब निवडायची, अर्ज कसा सादर करायचा, कंप्लीट प्रोसेस समजून घेतलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। आपला व्हॅल्युएबल फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून काही बदल असतील तर ते आपल्याला करता येतील आणि ही व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणार आहोत। जय हिंद, धन्यवाद।